रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की गुंतवणूक कशात करावी, LIC की SIP. तसं तर LIC आणि SIP हे पूर्ण तर वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ज्याची तुलना आपण करू शकत नाही, पण तरी सुद्धा गुंतवणूकदार अनेकदा गुंतवणूक करताना LIC करावी की SIP करावी हा प्रश्न विचारतात. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे LIC ची गुंतवणूक हे सुरक्षित आणि हमीशीर परतावा देणारी गुंतवणूक असते. भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा 1956 कलम 37च्या अंतर्गत आपल्या पारंपरिक LIC पॉलिसीमधल्या गुंतवणुकीला केंद्र सरकारची सार्वभौम हमी असते, अर्थात सोवरेन गॅरंटी, ज्यामुळे आपल्या गुंतवणुकीला मिळणारा परतावा हा 100% सुरक्षित असतो. त्याच दुसऱ्या बाजूने जर आपण SIP बघितली तर SIP ची गुंतवणूक ही म्युच्युअल फंड गुंतवणूक असल्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकीला शेअर मार्केटच्या जोखमीचा एक भाग त्यात आपल्याला समाविष्ट असतो. त्यामुळे त्यात मिळणारा परतावा हा हमीशीर आहे की नाही यात आपल्याला पुरेपूर बाजाराच्या जोखमीवर निर्भर असतो. दुसरी गोष्ट म्हणजे LIC ची गुंतवणूक फक्त गुंतवणूक नसून आपल्याला यात विमा संरक्षणाचा लाभ सुद्धा मिळतो. विमा संरक्षण म्हणजे काय, तर आपल्याला गुंतवणुकी दरम्यान पॉलिसी कालावधीच्या गुंतवणुकीच्या दरम्यान जर गुंतवणूकदाराचा अपघाती किंवा दुर्दैवी मृत्यू झाला तर गुंतवणूकदाराच्या कुटुंबियांना एक विमा राशी दिल्या जाते. तेच दुसऱ्या बाजूने SIP मध्ये असं कोणतंही विमा संरक्षणाचा लाभ त्यात समाविष्ट नसतो. आता तिसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे आर्थिक गुंतवणुकीची शिस्त. SIP मध्ये आपल्या गुंतवणुकीचा पैसा कधीही काढण्याची सोय असल्यामुळे अनेकदा बाजारात जर घसरण आली तर भीतीपोटी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेतात आणि यामुळे त्यांचा नुकसान होतो. तर तेच दुसऱ्या बाजूला आपण जर LIC ची गुंतवणूक बघितली तर ती दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध असल्यामुळे 15, 20, 25, 30, 35 वर्षापर्यंतच्या कालावधीत आपली गुंतवणूक नियमित आणि सुरक्षितरित्या चालत राहते. चौथा मुद्दा म्हणजे LIC पॉलिसी धारकांना मिळणारा कर्ज सुविधा. जर LIC पॉलिसी कालावधी दरम्यान LIC पॉलिसी धारकांना कधीही पैशाची गरज पडली तर त्याला पॉलिसी बंद करावी लागत नाही, तर त्याला पॉलिसीवरच आपल्याला कर्ज मिळण्याची सुविधा LICच्या अंतर्गत मिळते. तेच दुसऱ्या बाजूने जर आपण SIP गुंतवणुकीत बघितलं तर SIP मध्ये अशी कोणतीही सोय नाही. जर अडीअडचणीत आपल्याला पैशाची गरज पडली तर SIP तोडल्याशिवाय आपल्याकडे पर्याय उरत नाही. आणि पाचवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे LICचा परतावा हा करमुक्त असतो. LIC गुंतवणूक करताना कलम 80C च्या अंतर्गत आपल्याला वजावटी अंतर्गत करमुक्तता मिळू शकते. त्यासोबतच आपल्याला LIC पॉलिसीवर मिळणारा परतावा देखील कायदा 1010D च्या अंतर्गत हा पूर्णपणे करमुक्त असतो. तर दुसऱ्या बाजूला आपल्या म्युच्युअल फंड SIP गुंतवणुकीला 80C चा लाभ मिळत नाही, ELSS वगळता. तसेच मिळणारा परतावा देखील भांडवली कर आकारून आपल्याला मिळतो, जो की लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा आकारल्यानंतर आपल्याला मिळतो. आणि त्यामुळे यात आपल्याला LIC ची गुंतवणूक आणि त्यातला परतावा करमुक्त असल्याने फायद्याची ठरत असते.